Good morning, all of you. Last lecture I teach you new topic sedative and hypnotic. In this chapter, discuss definition and classification of sedative and hypnotic. So today start remaining part of hypnotic and sedative. So hypnotic are the drug which is depress CNS and produce sleep, resembling natural sleep in normal dose. Okay, and then sedative are the CNA depression but do not induce sleep in a normal dose but claim the nerve. It is a simple definition of hypnotic and sedative. Then next, classification of hypnotic and sedative. In this classification, two class. One is a barbiturate and another is a non-barbiturate. So फर्स्ट बार्बिचरेट मध्ये 4 टाइप आहेत. त्यामध्ये फर्स्ट इज अ लॉंग ॲक्टिंग बार्बिचरेट, त्याचं टाईम ड्युरेशन आहे 6 आवर्स. देन नेक्स्ट इंटरमिडिएट ॲक्टिंग बार्बिचरेट, त्याचं टाईम ड्युरेशन आहे 3 to 6 आवर्स. आणि देन नेक्स्ट शॉर्ट ॲक्टिंग बार्बिचरेट, त्याचं टाईम ड्युरेशन आहे हाफ अँड 1 आवर्स. देन नेक्स्ट क्लास इज अ नॉन बार्बिचरेटमध्ये फर्दर 6 टाइप. वन इज अ बेंझोडायझेपिन, अनदर इज अ अदर सायक्लिक नायट्रोजन कंटेनिंग, देन नेक्स्ट असायक्लिक नायट्रोजन, नेक्स्ट अल्डिहाइड अँड इट्स डेरिव्हेटिव्ह, अँड लास्ट वन इज अ मिसलनेस. इट इज ऑल classification types of non-barbiturate. Then next, start example of sedative hypnotic barbiturate. The term barbiturate is used for the derivative of barbituric acid, which is acyclic diuride. म्हणजे काय तर बार्बिचरेट हे काय तुमची एक बार्बिचरिक ॲसिडची काय एक डेरिव्हेटिव्ह आहे, विच इज अ सायक्लिक डायरोड. जे पण सायक्लिक डायरोड म्हणजे काय एक सिम्पल, हे तुमचं काय युरिया इज द वन मॉलिक्युल ऑफ युरिया. इट इज अ डाययुराइड म्हणजे काय 2 मॉलिक्युल ऑफ युरिया. सो फर्स्ट इज स्ट्रक्चर ऑफ युरिया NH2 C double bond O NH2. It is the structure of urea. Then next second structure is a acyclic diuride. Acyclic diuride म्हणजे काय विदाउट सायकल 2 मॉलिक्युल ऑफ युरिया, त्याला तुमचं असायक्लिक डायरोड. अँड देन थर्ड स्ट्रक्चर इज अ सायक्लिक डायरोड मीन्स सायक्लिक फॉर्ममध्ये तुमचं काय असतं 2 मॉलिक्युल ऑफ युरिया काय असतं जॉईन असतात इन अ सायक्लिक फॉर्ममध्ये, त्याला आपण काय म्हणतो सायक्लिक डायरोड. ओके, देन नेक्स्ट डिस्कस केमिस्ट्री ऑफ बार्बिचरेट. ओके, बार्बिचरेट फिनोबार्बिटरमध्ये त्याचा आपण केमिकल नेम बघूया. केमिकल नेम काय त्याचं, इट इज अ 5-ethyl 5-phenyl barbituric acid. 5-ethyl 5-phenyl barbituric acid. 5-ethyl मीन्स ॲट अ 5 पोझिशनला काय तुमचं इथं बघा 1 2 3 4 5 अँड 6 ॲट अ 5 पोझिशन म्हणजे तुमचं हा कार्बन आयटम, ह्या कार्बन आयटमला तुमचं 5-ethyl म्हणजे काय तुमचा CH2CH3 अँड 5-phenyl म्हणजे काय तुमचा C6H5. ॲट अ पोझिशन कार्बन नंबर 5 अटॅच बोथ इथाइल अँड फिनाइल ग्रुप. ओके, इथाइल अँड फिनाइल ग्रुप, त्याला आपण काय म्हणतो 5-ethyl 5-phenyl बार्बिचरिक ॲसिड. Then next chemical name of phenobarbital sodium. Phenobarbital sodium म्हणजे काय ॲट अ पोझिशन कार्बन नंबर 2 attached sodium atoms and 5-ethyl 5-phenyl barbiturate. 5-ethyl 5-phenyl means
ॲट कार्बन नंबर 5 पोझिशनला काय 5 फिनाइल बार्बिट्रेट. देन नेक्स्ट फिनोबार्बिटन. फिनोबार्बिटनचे आपण केमिस्ट्री बघूया. फिनोबार्बिटन इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ बार्बिच्युरिक ॲसिड. फिनोबार्बिटन इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ बार्बिच्युरिक ॲसिड. जे पण तुमचं फिनोबार्बिटन स्ट्रक्चर आहे हे कसे डेरिव्हेटिव्ह तुमचं बार्बिच्युरिक ॲसिडचे. इट इज अ सायक्लिक डायरोइड. हेक्साहायड्रेट pyrimidine 2,4,6 trione. 2,4,6 trione in which ethyl and phenyl group are present in carbon number 5. म्हणजे काय तर जे पण तुमचं फिनोबार्बिटन स्ट्रक्चर आहे बरोबर ते कशी डेरिव्हेटिव्ह तुमची बार्बिच्युरिक ॲसिडची डेरिव्हेटिव्ह आणि त्यामध्ये इट इज अ हेक्झा पायरिमिडिन रिंग आणि त्यामध्ये ॲट कार्बन नंबर 2, 4 अँड 6 पोझिशनला काय असतं ट्रायॉन. ट्रायॉन म्हणजे काय येतं इट इज अ 3 मॉलिक्युल ऑफ ऑक्सिजन. त्याला आपण काय म्हणतो ट्रायॉन. ओके. इन विच इथाइल अँड फिनाइल ग्रुप आणि अटॅच टू इथाइल अँड फिनाइल ग्रुप ॲट पोझिशन कार्बन नंबर 5. हे झालं तुमचं स्ट्रक्चर ऑफ फिनोबार्बिटन. देन नेक्स्ट इट इज अ ॲसिडिक नेचर ड्यू टू लॅक्टम टॅटोमेरिझम. जे पण तुमचं फिनोबार्बिटनचं स्ट्रक्चर हे काय तुमचं इट इज अ ॲसिडिक इन नेचरमध्ये असतं आणि त्याचं टॅटोमेरिझम कसं असतं लॅक्टिन. इट इज द स्ट्रक्चर ऑफ लॅक्टम अँड इट इज द स्ट्रक्चर ऑफ लॅक्टिन. ओके. देन नेक्स्ट फिनोबार्बिटन. फिनोबार्बिटन इज अ रिलेटिव्हली वीक ॲसिड बट रेडली फॉर्म लॅक्टोम फॉर्ममध्ये असतं. त्यानंतर लॅक्टोम फॉर्म म्हणजे काय इट इज अ ट्रायऑक्झोफॉर्म. ट्रायऑक्झोफॉर्म म्हणजे काय येतं 3 ऑक्सिजन कंटेनिंग स्ट्रक्चर आपण त्या म्हणतो ट्रायऑक्झो. देन नेक्स्ट इज अ लॅक्टिन फॉर्म म्हणजे काय तुमचं डायऑक्झो म्हणजे 2 ऑक्सिजन कंटेनिंग मॉलिक्यूल and then it produce phenobarbital sodium. It is the structure of phenobarbital sodium. Phenobarbital has a लिपोफिलिक कॅरेक्टर. जे पण तुमचं फिनोबार्बिटन स्ट्रक्चर आहे हे कसं तुमचं लिपोफिलिक कॅरेक्टरमध्ये असतं. लिपोफिलिक कॅरेक्टर म्हणजे काय इट इज अ लिपिड कंटेनिंग जे पण सबस्टन्स असतात ते काय असतात इझिली सोल्युबल असतात अँड हेन्स कॅन पेनिट्रेट ब्लड ब्रेन बॅरियर. जे पण तुमचं ब्लड ब्रेन बॅरियर आहे त्यामध्ये काय होतं तुमचं इझिली लिपोफिलिक कॅरेक्टर असल्यामुळे फिनोबार्बिटन ते इझिली काय होतं त्यामध्ये एंटर करतं तुमच्या ब्लड ब्रेन बॅरियरमध्ये. ओके. देन नेक्स्ट एक्झिबिट हिप्नोटिक सेडेटिव्ह. ज्यावेळेस तुमचं फिनोबार्बिटन स्ट्रक्चर हे ब्लड ब्रेन बॅरियरमध्ये एंटर होतं त्यामुळे तुम्हाला काय होते ती जी पण ॲक्टिव्हिटी असते सेनेडिप्रेसनची ती ॲक्टिव्हिटी काय करतो सेडेटिव्ह हिप्नोटिक ड्रग इन्क्रीज करतो. इट इज अ लॉंग ॲक्टिंग बार्बिट्रेट. जे पण तुमचं फिनोबार्बिटन एक्झाम्पल आहे सेडेटिव्ह हिप्नोटिकचं हे कसं असतं इट इज अ लॉंग ॲक्टिंग बार्बिट्रेट. Then next is a physical properties of phenobarbital. It is a white small crystalline and white crystalline powder. जे पण तुमचं फिनोबार्बिटल हे कसं त्याची प्रॉपर्टीज काय फिजिकल प्रॉपर्टी इट इज अ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. ते नेक्स्ट इट इज ओल्डरलेस अँड हॅज स्लाइटली बिटर टेस्ट. त्याला कुठल्याही प्रकारची ओल्डर नसते. अँड देन नेक्स्ट ती टेस्ट कशी असते इट इज अ स्लाइटली बिटर अँड इट may exhibit polymerism. Then next solubility of barbiton. It is slightly soluble in water. जे पण तुमचं फिनोबार्बिटन हे कशामध्ये सोल्युबल असतं वॉटरमध्ये स्लाइटली सोल्युबल असतं. देन सोल्युबल इन अल्कोहोल अँड इन सोल्युशन ऑफ अल्कली हायड्रो अल्कोहोलमध्ये त्यानंतर अल्कली हायड्रॉक्साईड अँड कार्बोनेटमध्ये कसं असतं फिनोबार्बिटन हे सोल्युबल असतं. देन नेक्स्ट इट इज अ सोडियम साल्ट. फिनोबार्बिटन सोडियम जे पण तुमचं फिनोबार्बिटन सोडियम आहे आत्तापर्यंत आपण जे फिजिकल प्रॉपर्टी बघितली हे कसे होते फक्त ओनली फिनोबार्बिटन.
आणि आता ज्या पण फिजिकल प्रॉपर्टीज बघणार आपण त्या कशा तुमच्या फिनोबार्बिटॉन सोडियम. जे पण फिनोबार्बिटॉन सोडियम हे कसं असतं, व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. देन नेक्स्ट इट इज ओडरलेस अँड हॅज बिटर टेस्ट. सेम ओडरलेस अँड बिटर टेस्ट. इट इज अ हायग्रोस्कोपिक अँड व्हेरी सोल्युबल इन वॉटर. जे पण तुमचं फिनोबार्बिटॉन आहे, फिनोबार्बिटॉन हे ॲज कम्पेअर टू फिनोबार्बिटॉन सोडियम, तर जे पण तुमचं फिनोबार्बिटॉन हे कसं असतं, हायली सोल्युबल इन वॉटर ॲज कम्पेअर टू ओनली फिनोबार्बिटॉन. देन नेक्स्ट स्टोरेज कंडिशन काय याची, तर फिनोबार्बिटॉन इज स्टेबल कंपाऊंड. जे पण तुमचं फिनोबार्बिटॉन आहे, फिनोबार्बिटॉन हे काय तुमचं स्टेबल कंपाऊंड आहे. ओके. देन नेक्स्ट फिनोबार्बिटॉन सोडियम इज अ हायग्रोस्कोपिक. जे पण तुमचं फिनोबार्बिटॉन हे कसं असतं, हायग्रोस्कोपिक असतं. त्यामुळं इट इज स्टोअर इन टाईटली क्लोज कंटेनर. त्यामुळे आपण कशामध्ये स्टोअर करतो, तुमच्या टाईटली क्लोज कंटेनरमध्ये आपण त्याला काय करतो, स्टोअर करून ठेवतो. देन नेक्स्ट युजेस ऑफ फिनोबार्बिटॉन. इट इज यूज टू सिडेटिव्ह इन नर्वस इन्सोमिनिया. जे पण तुमचे फिनोबार्बिटॉन ड्रग आहे हा कशासाठी यूज करतो आपण, ॲज अ सिडेटिव्ह. जे पण नर्वस इन्सुलिन म्हणजे काय, जे पण पेशंट असे नर्वस असतात, टेन्शन असतात, चिंताग्रस्त असतात, त्यांसाठी आपण काय करतो, हा सिडेटिव्ह अँड हिप्नोटिक खूप चिंताग्रस्त असतात, कंटिन्यू ते टेन्शनमध्ये असतात, अशा पेशंटला आपण काय करतो, तुमचा हा फिनोबार्बिटॉन ड्रग यूज करतो. देन नेक्स्ट इट इज यूज इन अ अँटीकॉन्व्हलसंट ड्रग. अँटीकॉन्व्हलसंट ड्रग म्हणजे काय, इट इज यूज ट्रीटमेंट ऑफ इपिलेप्टिक सीझर. जे पण अँटीकॉन्व्हलसंट ड्रग आहे, अँटीकॉन्व्हलसंट ड्रग हे कशासाठी यूज केलं जातं, तर ट्रीटमेंट ऑफ इपिलेप्टिक सीझर. इपिलेप्टिक सीझर म्हणजे काय होतं, तुमचं ते सीझर कंट्रोल करण्यासाठी आपण काय करतो, हे फिनोबार्बिटॉन ड्रग आपण काय करू शकतो, त्यासाठी यूज करू शकतो. देन नेक्स्ट फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशनमध्ये कोणकोणते फॉर्म्युलेशन आहे फिनोबार्बिटॉनचे, त्यामध्ये फर्स्ट इज अ फिनोबार्बिटॉन टॅबलेट. देन नेक्स्ट फिनोबार्बिटॉन आणि थिओब्रोमिन टॅबलेट. देन नेक्स्ट फिनोबार्बिटॉन कॅप्सूल, फिनोबार्बिटॉन इलिक्झर, त्यानंतर फिनोबार्बिटॉन सोडियम टॅबलेट, फिनोबार्बिटॉन सोडियम इंजेक्शन. इट इज ऑल फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन ऑफ फिनोबार्बिटॉन. देन नेक्स्ट ब्रँड नेम फिनाटाइल, ल्युमिनल, एवरिन. इट इज अ brand name of phenobarbital sedative and hypnotic. Then next start new example, phenobarbital किंवा आपण त्याला काय म्हणतो, ब्युटोबार्बिटॉन. इट इज डिफर फ्रॉम फिनोबार्बिटॉन इन हॅव्हिंग आयसोब्युटाइल रॅडियल इन्स्टेड ऑफ फिनाइल ग्रुप. हे डिफरंट आहे ॲज अ फिनोबार्बिटॉन. has a very slightly older and has a slightly bitter taste and is slightly soluble in water and freely soluble in alcohol. It readily dissolve in alkali hydroxide carbonate solution. जे पण तुमचं ब्युटोबार्बिटॉन हिप्नोटिक ड्रग आहे, ओके, त्याची प्रॉपर्टीज काय, तर जे पण तुमचं ब्युटोबार्बिटॉन आहे हे काय तुमचं, इट इज अ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. देन नेक्स्ट ओल्डर कशी त्याची स्लाइटली ओल्डर असते त्याला. त्यानंतर इट इज अ स्लाइटली बिटर टेस्ट आणि सोल्युबल इन वॉटर आणि फ्रीली सोल्युबल इन अल्कोहोल. इट इज रेडली डिझॉल्व इन अल्कली हायड्रॉक्साईड अँड कार्बोनेट सोल्युशन. हे झालं त्याची फिजिकल प्रॉपर्टी. देन नेक्स्ट स्टोरेज कंडिशन ऑफ ब्युटोबार्बिटॉन इज अ इट इज स्टोअर इन वेल क्लोज कंटेनर. ते आपण कशामध्ये स्टोअर करून ठेवतो, वेल क्लोज कंटेनरमध्ये. देन नेक्स्ट युजेस, इट इज अँन इंटरमिडिएट ॲक्टिव्ह बार्बिचरेट. जे पण तुमचं ब्युटोबार्बिटॉन स्ट्रक्चर हे कशामध्ये तुमचं इंटरमिडिएट ॲक्टिंग बार्बिचरेट. जे पण आपण फर्स्ट बघितलं बार्बिटॉन हे कशामध्ये आलं तुमचं लॉंग ॲक्टिंग बार्बिचरेट. आणि हे तुमचं ब्युटोबार्बिटॉन कशामध्ये तुमचं
intermittent acting barbiturate. It is used as a sedative in insomnia. It is used in treatment of sedative. Then next, it is also used for preoperative medication to induce patient to relax and rest. जे पेशंटला रिलॅक्स करण्यासाठी आपण काय करतो, हे ब्युटाबार्बिटोन ड्रग यूज करतो. देन नेक्स्ट, फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन कोणकोणते त्यामध्ये, तर ब्युटाबार्बिटोन टॅबलेट, ते फक्त टॅबलेट फॉर्ममध्येच आपल्याला काय असतं ते लिथोब्रिल इज द ब्रँड नेम ऑफ ब्युटाबार्बिटोन. हे झालं पूर्ण एक्झाम्पल ऑफ बार्बिटोनचे इन्फॉर्मेशन. देन नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ बार्बिचरेट, सायक्लोबार्बिटोन. इट इज अ डिफरंट फ्रॉम फिनोबार्बिटोन. हे फिनोबार्बिटोनपेक्षा कसं आहे, डिफरंट आहे. इन हॅव्हिंग सायक्लोहेक्स 1 इनाइल रॅडियल इन्स्टेड ऑफ फिनाइल ग्रुप ॲट 5. जे पण तुमचं सायक्लोबार्बिटोन हे काय आहे, तुमच्या फिनोबार्बिटोनपेक्षा डिफरंट आहे. ॲट अ सायक्लोहेक्स 1 इनाइल रॅडियल इन्स्टेड ऑफ फिनाइल ग्रुप ॲट 5 पोझिशन. म्हणजे ॲट कार्बन नंबर 5ला काय तुमचं फिनाइल ग्रुप अटॅच आहे, आणि प्लस त्यामध्ये सायक्लोहेक्स 1 इनाइल हे पण काय असतं कार्बन नंबर 5ला अटॅच. देन नेक्स्ट इज अ फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये जे पण तुमचं सायक्लोबार्बिटोन बार्बिचरेट आहे हे काय आहे, तुमचं कॅल्शियम साल्ट असतं. कॅल्शियम साल्ट ऑकर ॲज अ व्हाईट और स्लाइटली येल्लोइश क्रिस्टलाइन पावडर. जे पण तुमचं सायक्लोबार्बिटोन आहे त्याचा कलर कसा असतो, व्हाईट और स्लाइटली येल्लोइश क्रिस्टलाइन पावडर. इट इज अ क्रिस्टलाइन पावडर फॉर्ममध्ये. देन नेक्स्ट, इट इज ओडरलेस. त्याला कुठल्याही प्रकारची ओडर नसते. इट हॅज अ बिटर टेस्ट. जे पण तुमचं सायक्लोबार्बिटोन आहे त्याची टेस्ट कशी असते, बिटर टेस्ट असते. अँड इट इज स्प्राइंगली सोल्युबल इन वॉटर. कशामध्ये, ते स्प्राइंगली सोल्युबल इन वॉटरमध्ये सोल्युबल असतं तुमचं सायक्लोबार्बिटोन. देन नेक्स्ट, स्टोरेज कंडिशनमध्ये इट इज स्टोर इन टाईटली क्लोज कंटेनर. जे पण तुमचं सायक्लोबार्बिटोन आहे आपण ब्युटाबार्बिटोनचे आपण युजेस बघितले, सेम ॲज इट इज तेच युजेस कशाचे आहे, सायक्लोबार्बिटोनचे. त्यानंतर नेक्स्ट, फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन कोणकोणते सायक्लोबार्बिटोनचे, तर सायक्लोबार्बिटोन कॅल्शियम टॅबलेट. हे काय तुमचं कॅल्शियम, आपण फिजिकल प्रॉपर्टी बघितलं, इट इज अ साल्ट ऑफ कॅल्शियम, बरोबर. त्यामुळे ते पण त्याचं मार्केटेड फॉर्म्युलेशन आहे. हे कोणतं आहे, सायक्लोबार्बिटोन कॅल्शियम टॅबलेट. हे पण आपल्याला टॅबलेट फॉर्ममध्ये मार्केटेड फॉर्म्युलेशन भेटतं. देन नेक्स्ट, लास्ट इज अ ब्रँड नेम ऑफ सायक्लोबार्बिटोन. त्यामध्ये रॅफिडल अँड सायक्लोमेट. इट इज अ ब्रँड नेम ऑफ सायक्लोबार्बिटोन. तर आज आपण जे पण बार्बिचरेटचे एक्झाम्पल आहे ते आपण आज डिस्कस केले. त्यामध्ये फर्स्ट बघितलं आपण बार्बिचरेट, त्यामध्ये फिनोबार्बिटोन अँड फिनोबार्बिटोन सोडियम. त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज बघितलं, स्टोरेज बघितलं, युजेस बघितले. देन नेक्स्ट, फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन बघितलं. देन ब्रँड नेम. देन नेक्स्ट एक्झाम्पल बघितलं आपण ब्युटाबार्बिटोन. त्यालाच काय म्हणतो आपण, ब्युटाबार्बिटल. ओके, त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज, स्टोरेज, युजेस, फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन अँड ब्रँड नेम. अँड देन नेक्स्ट एक्झाम्पल इज अ सायक्लोबार्बिटोन. हे काय तुमचं कॅल्शियम साल्टमध्ये आढळतं. त्याचं कलर कसा असतो, इट इज व्हाईट और स्लाइटली येल्लोइश क्रिस्टलाइन पावडर असते. इट इज ओडरलेस अँड बिटर टेस्ट अँड इज स्प्राइडली सोल्युबल इन वॉटर. जे पण तुमचे सायक्लोबार्बिटोनचे यूज आहे हे तुमचे ॲज इट इज जे पण बार्बिटोनचे आपण युजेस बघितले सेम तेच युजेस आहे. त्यानंतर त्याचं फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन बघितलं आपण, सायक्लोबार्बिटोन कॅल्शियम ऑफ हिप्नोटिक सेडेटिव्ह, त्यामध्ये बार्बिचरेट. देन नेक्स्ट लेक्चर डिस्कस करणार आहोत आपण नॉन बार्बिचरेट. ओके, जे पण नॉन बार्बिचरेटचे एक्झाम्पल आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू सो मच.